गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. स्वागत आहे आपलं एस पी कोचिंगमध्ये. आज आपण नवोदय प्रवेश परीक्षा याची 2 नंबरची प्रश्नपत्रिका सॉल्व करणार आहेत. त्याच्यामधून गणिताचा जो भाग आहे तो सेक्शन आता आपण इथं सॉल्व करणार आहोत. पहिला क्वेश्चन आपल्याला समोर दिसत असेल. एक शाळकरी मुलगा व एक वयस्कर व्यक्ती यांच्या वयांचा गुणाकार आपल्याला 660 दिलेला आहे. 660 असल्यास त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष असावी. मग आता एक शाळकरी मुलगा आणि एक वयस्कर व्यक्ती आहे, म्हातारा व्यक्ती आहे, यांच्या वयांचा गुणाकार दिलेला आहे. मग त्यांचे वय माहीत नाही आपल्याला. समजा एक शाळकरी मुलगा आहे आणि एक वयस्कर व्यक्ती आहे, यांच्या दोघांचा गुणाकार 660 आहे. त्यांच्या वयांची बेरीज आपल्याला काढायची आहे. मग आधी कोणत्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन 660 येतं, 660 येतं, हे आपल्याला आधी बघावं लागेल. मग याचे फॅक्टर पाडावे लागतील 660चे. फॅक्टर आपण शिकलेलो आहेत 660चे, आहे ना. आता हा 11च्या टेबलमध्ये दिसतोय मला. 66 कशा कशाने डिव्हिजिबल बघू आपण. 2ने डिव्हिजिबल आहे, त्यानंतर 3ने आहे. पण 2 आणि 3 हे खूप छोटे नंबर होऊन जातात. आता तो जो शाळेत जाणारा मुलगा आहे तो 6 इयर्स अबोव्ह असेल तेव्हा शाळेत जाणार आहेत ना, समजा फर्स्ट स्टँडर्डमध्ये. मग आता 6च्या पुढचे चेक करू आपण. 6ने डिव्हिजिबल आहे हा नंबर. 6ने जर केलं 6 × 11 66 होतात आणि हा याच्यावर एक 0 लावून टाकू. 60 × 11 660 होतात. मग यांच्या दोघांची बेरीज किती होते. 60 आणि 10 70 71. ऑप्शनमध्ये नाही आहे. दुसरा नंबर बघू आपण आता. 6ने 7च्या पुढचा 8ने डिव्हिजिबल आहे का हा. 9ने आहे का. 6 आणि 6 12 होतात. नाही, 9ने नाही आहे. 10ने आहेत का. हो, 10ने आहे. 10 × 66 660 होतात. या दोघांची बेरीज किती होते. 76. 76 आहे का ऑप्शनमध्ये. नाही. मग 11ने पण चेक केलं. 11ने झालेलं आहे ऑलरेडी. आता 12ने चेक करू. 12ने डिव्हिजिबल आहे का हा नंबर. तर 660ला 12ने सुद्धा भाग जातो बघा. 12 5 60. 6 रिमाइंडर राहिले. 12 5 60 म्हणजे 12 आणि 52. या दोघांचा गुणाकार सुद्धा काय येतो आहे 660. या दोघांची ॲडिशन जर केली आपण तर आपल्याला 5 आणि 1 5 आणि 2 6 सॉरी 5 आणि 2 7 5 आणि 2 7 परत हे 5 आणि 1 6 67 आन्सर येतं आहे. याचा ऑप्शन नंबर बी हे राईट आन्सर होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. क्वेश्चन नंबर 42. याच्यामध्ये 90 ही संख्या 60च्या शेकडा किती आहे. मग आता जेव्हा असं दिलेलं असलं आपल्याला एखाद्या संख्येच्या शेकडा किती आहे, तर ज्याच्या विचारलेलं आहे त्याला फ्रॅक्शनमध्ये लिहिताना खालच्या साईडला लिहायचं. डिनॉमिनेटरला 60. या 60च्या विचारलेलं आहे ना. 60च्या 90 हे किती टक्के आहे हे 90 वरती लिहायचे मग. आणि टक्के शेकडा करायचा आहे म्हणून त्याला मल्टिप्लाय 100 करतो आपण. हा एक 0 कट, हा एक 0 कट. 3 2 6 3 3 9 आणि हा एक 0. आणि 2ने डिवाईड करू. मग 2 1 2 2 5 10. आता वरती शिल्लक राहिलं 30 × 5. 35 किती होता. 3 5 15 आणि त्याच्यावर एक 0. 150 आपलं याचा आन्सर झालेला आहे. असं ऑप्शन आपल्याला एमध्ये दिसतं आहे. 42चा आन्सर होणार आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट 43 नंबरचा क्वेश्चन आहे. 24 व 96 या 2 संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे किती येईल. आता आपण मसावी आणि लसावी. मसावी म्हणजे सांगून देतो तुम्हाला. मसावी म्हणजे HCF. मसावी म्हणजे काय HCF आणि लसावी म्हणजे काय LCM. मग आता HCF म्हणजेच काय. या ज्या दोघं संख्या आहेत या दोघं संख्यांना डिवाईड करणारा सारखा नंबर. मग आता ऑप्शनमधून बघू आपण. 16ने 24 आणि 96ला भाग जाईल का. नाही, 16च्या टेबलमध्ये 24 येत नाही म्हणून ऑप्शन नंबर ए कॅन्सल झालं. या दोघांचा मसावी म्हणजे HCF 16 होऊ शकत नाही. HCF म्हणजे काय असतो, अशी संख्या जी दिलेल्या संख्येला भाग देईल. ओके. मग 16ने 24ला डिवाईड करता येणार नाही, ऑप्शन कट झालं. 96च्या टेबलमध्ये 24 येत नाही, ऑप्शन बी सुद्धा कट झालं. त्याच्यानंतर 24च्या टेबलमध्ये 24 येतो. म्हणजे हा याचा HCF होऊन जाईल.
24 HCF होऊ शकतो दोघांचा. आता याच्यामध्ये पण 24 आहे. 2 ऑप्शन तर आपले कट झाले, ए आणि बी. आता LCM शोधायचा आहे या दोघांचा. LCM म्हणजे काय असतो? लसावी म्हणजे अशी संख्या असते जी दिलेल्या संख्यांच्या टेबलमध्ये सारखी येणारी सर्वात लहान संख्या असते. मग 24च्या टेबलमध्ये 12 येतील का कधी? मग त्याचा LCM 12 होऊ शकतो का? LCM म्हणजे या दोघं नंबरच्या टेबलमध्ये येणारी सारखी संख्या, त्याला आपण LCM म्हणतो, लसावी म्हणतो. मग 24च्या टेबलमध्ये 12 येत नाही. मग राहील ऑप्शन कोणतं? ऑप्शन नंबर डी. आता 24च्या टेबलमध्ये 96 येतात 4 नंबरला. 24 4 जा 96 आणि 96च्या टेबलमध्ये सुद्धा 96 येतात, म्हणून याचा ऑप्शन नंबर डी होणार आहे. आता हे झालं आपण ऑप्शनवरून टिक केलेलं आहे. आता जी आपली ट्रॅडिशनल मेथड आहे त्याच्याने आपण लसावी आणि मसावी काढू. आता कशाचा लसावी आणि मसावी आहे तो? 24 आणि किती ते 24 आणि 96चा लसावी काढू आता आपण इथं. - 24 आणि 96चा. मग बघा आता हे दोघं नंबर कशाने डिव्हिजिबल आहे? 12च्या टेबलमधले डायरेक्ट 12ने डिवाइड करू, कारण दोघांना भाग जातो आहे 12ने. 12 2 जा 24, 12 8 जा 96. आता या दोघं नंबरला 2ने भाग जाणार आहे. 2 1 जा 2, 2 4 जा 8. मग मसावी म्हणजे काय? दोघांना भाग गेला पाहिजे तरच मसावी असतो. आता या दोघांना डिवाइड होणार आहे का एकाच नंबरने? नाही. म्हणजे याचा मसावी आलेला आहे 12 2 जा 24. आपण तो काढलेला आहे ऑलरेडी. आता खाली शिल्लक कार्याला 4च राहिलेला आहे. या 24ला 4ने मल्टिप्लाय केला तर आपला LCM निघून जाईल. LCM म्हणजे आपण सगळ्यांचा गुणाकार करतो ना. आता 2ने डिव्हिजिबल आहे. 2 अरे कॅन्सल झालं का हे? बरं, हे 2ने भाग जाईल या 4ला. 2 2 जा 4. मग काय काय शिल्लक राहिलं? 12 2 जा 24, 24 2 जा 48, 48 2 जा 96 होतात. म्हणजे याचा LCM 96 आलेला आहे. आलं लक्षामध्ये? चला मग आपल्या प्रश्नाकडे. ऑप्शनवरून पण आपण सर्वात लवकर सॉल्व करू शकलो असतो, ते तुम्हाला आधी सांगितलं. आता हे आपण आपल्या लेंदी मेथडने सुद्धा बघितलं. याचा ऑप्शन नंबर डी होणार आहे. नेक्स्ट 44 नंबरचा क्वेश्चन आहे. 20 मुलं व 28 मुली यांनी प्रत्येकी सारखीच वर्गणी केली तेव्हा त्यांच्या वर्गणीतील फरक 960 रुपये आला तर प्रत्येकाने किती वर्गणी केलेली आहेत? आता काही 20 मुलं होते आणि 28 मुली होती, त्यांनी एक सारखेच पैसे जमा केलेले आहेत. तर त्यांच्या जेव्हा त्यांची ॲडिशन केली तर मुलांची वर्गणी आणि मुलींची वर्गणी यांची जर सबट्रॅक्शन केली तर त्यांच्यामध्ये 960 रुपयाचा फरक आला. तर प्रत्येकाने किती रुपये जमा केले होते वर्गणीमध्ये ते काढायचे. मग फरक विचारले नाही, फरक दिलेला आहे आपल्याला 960चा त्यांच्या पैशामधील. मग आपण काय करू इथं? ते मुलं आणि मुली यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 8चा आहे. 28 मायनस 20 किती होतील? 8 होतील. याच्यातून हे मायनस केले 8. मग यांच्यामध्ये 8चा फरक आहे आणि त्यांच्या पैशांमध्ये एवढ्यांचा फरक आहे. मग एकाने किती जमा करले ते काढण्यासाठी काय करतो आपण? डिव्हिजन. एकाची व्हॅल्यू काढण्यासाठी या 960ला 8ने डिवाइड करून टाकू. 8 1 जा 8, 960ला 8 1 जा 8, 1 रिमाइंडर राहिला, 6 खाली गेला, 16 झाला. 8 2 जा 16 आणि हा शेवटचा 0 म्हणजे 120. याचा आन्सर काय होणार आहे? 120 इज द राईट आन्सर. 45 नंबरचा क्वेश्चन आहे. बाजूच्या आकृतीत POB अँगल POB कुठे बघा? हा अँगल POB हा अँगल व अँगल AOQ बघा हा अँगल असा AOQ हा अँगल. मग या अँगलमध्ये हे कोणत्या प्रकारचे अँगल आहे? हे अँगल जे आहे समोरासमोर आहे. जे समोरासमोर अँगल असतात त्यांना विरुद्ध अँगल म्हणतात. कोणते अँगल म्हणतात? विरुद्ध कोण म्हणतात. एक रेषीय जोडीतील म्हणजे काय? एकाच रेषेवर फॉर्म होणार आहे. आता हे दोघं एका रेषेवर फॉर्म होत आहेत का? नाही. पूरक कोण म्हणजे दोघांची बेरीज काय असली पाहिजे? 90 अंश आली पाहिजे, 90 डिग्री आली पाहिजे. हे दोघं 90 डिग्री, तिथं डिग्री दिलेली नाही आपल्याला. परंतु हे जे असे एक्समध्ये जे फॉर्म होणारे अँगल असतात हे समोरासमोरचे यांना आपण काय म्हणतो? विरुद्ध अँगल. आता
हे दोघं विरुद्ध आहे तसे हे सुद्धा विरुद्ध असतील एकमेकांच्या. हे म्हणजे POA हा अँगल आणि BOQ हे सुद्धा विरुद्ध कोण म्हणून ओळखले जातील. याचा राईट आन्सर होणार आहे ऑप्शन नंबर सी. पुढचा प्रश्न, दरवर्षी डाळीचा भाव 20% वाढतो. जी तुरीची डाळ वगैरे काही असेल ती दरवर्षी काय होते 20% वाढते. आज डाळीचा भाव 60 रुपये प्रति किलो असेल तर गेल्या वर्षी डाळीचा भाव किती होता. म्हणजे आता आजचा भाव दिलेला आहे, मागच्या वर्षाचा भाव विचारलेला आहे. दरवर्षी डाळीच्या भावामध्ये वाढ होते. मागच्या वर्षी काहीतरी डाळ असेल, समजा 100 रुपयाची डाळ असेल तर यावर्षी पुढच्या वर्षी वाढते. आपल्याला पुढच्या वर्षी दिलेलं आहे म्हणजे आज जो आहे आज 60 रुपये किलो आहे डाळ, मागच्या वर्षी 60पेक्षा कमी असणार आहे. म्हणजे पहिलं ऑप्शन डायरेक्ट कट झालं आपलं. 75 रुपयाची असणार आहे मागच्या वर्षी नाही, कारण ती वाढून 60 रुपये झालेली आहे 20% वाढून. मग बघा मागच्या वर्षी टक्क्यामध्ये बघू आपण. मागच्या वर्षी डाळ किती 100% म्हणजे जे काही रुपयाची असेल तर ती स्वतः 100% होती. समजा जेवढ्याही रुपयाला असेल तेवढी 100% मानू आपण तिला. मागच्या वर्षी डाळ 100% होती समजा. मग तिच्यामध्ये मागच्या वर्षी 20% वाढून ती यावर्षी किती झालेली आहे 120%. टक्क्यामध्ये सांगा मला. मागच्या वर्षी 100% होती, त्याच्यामध्ये 20% वाढली म्हणजे यावर्षी किती टक्के झाली ती 120%. मग त्या 120%ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. यावर्षी 120% बरोबर आपल्याला 60 दिलेले आहेत. मागच्या वर्षी 100% होती, तिच्यामध्ये 20% वाढले 120% झाले आणि त्या 120% बरोबर 60 दिलेले आहेत है ना. हां, मग आपण 1% व्हॅल्यू काढू. 1% व्हॅल्यू कशी काढतात. मग एकाची व्हॅल्यू काढायची म्हणून याला डिव्हिजन करून टाकू. मग हे 120 या 60ला डिवाइड करून टाकू. मग 0 कट आणि टक्के काढायचे म्हणून याला मल्टिप्लाय 100 करू. 6 1 जा 6, 6 2 जा 12. काय शिल्लक राहिलं 1/2 मल्टिप्लाय 100 है ना. 1/2 मल्टिप्लाय 100. मग या 1/2 मल्टिप्लाय 100 राहिलेलं आहे म्हणजे 100च्या हाफ. या 2ने 100ला डिवाइड करून 2 1 जा 2, 2 5 जा 10 आणि त्याच्यावर 1 0 50. ऑप्शन नंबर बी. असं पण सॉल्व करू शकतो. किंवा बघा आता ही झाली पहिली मेथड की मागच्या वर्षी 100% होती, 20% वाढली 120% यावर्षी. 120% बरोबर 60. मग 100% काढायचं आहे आपल्याला. मग क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व केलं ते. मग आता याच्यामध्ये बघा समजा हे उदाहरण रिलेट करा. मी तुम्हाला खरेदी आणि विक्री शिकवलेलं होतं. नफा आणि तोटामध्ये तुम्हाला सांगितलं होतं जर विक्री किंमत दिलेली असेल तर उलट फ्रॅक्शनने मल्टिप्लाय करायचं. जर नफा दिलेला असेल 20% नफा आहे वगैरे. तसंच एक्झाम्पल आहे. 20% वाढ म्हणजेच काय 100 रुपयावर 20 रुपये वाढणे म्हणजे किती होतील 120 रुपये. म्हणजे किती होतील ते हे बघा 120 रुपये. 120/100 100वर 20 रुपये वाढवले म्हणजेच ती 120 रुपयाला विकली जाईल. 20% वाढ म्हणजे काय 100मध्ये 20 ॲड केलं 120 झाले. हा 0 कट हा 0 कट. हे दोघं 2ने डिवाइड केले. 2 6 जा 12, 2 5 जा 10. 6/5 फ्रॅक्शन आलेलं आहे. मग याला आपल्याला आधीच्या वर्षाचं विचारलेलं आहे आणि या वर्षाची दिलेली आहे म्हणजे पुढची किंमत दिलेली आहे. याच्या उलट फ्रॅक्शनने याला मल्टिप्लाय करू. समजा ही विक्री किंमत दिलेली आहे असं माना. आपल्याला मागच्या वर्षाची डाळीची किंमत काढणे म्हणजे खरेदी किंमत काढणे. याला 60ला याच्या उलट फ्रॅक्शनने डिवाइड करून टाका. याचा उलट फ्रॅक्शन काय येईल 5/6. 60 मल्टिप्लाय 5/6. 6 1 जा 6, 6 10 जा 60, 10 5 जा 50. असं सुद्धा 50 आन्सर येईल याचं. किंवा अजून एक तिसरी मेथड काय सांगितलेलं आहे मागच्या वर्षाच्या डाळीचा भाव. मग आता 75 तर येणार नाही. का बरं येणार नाही कारण यावर्षी जर 60 रुपये आहे मागच्या वर्षी काहीतरी होती ती वाढून 60 झालेली आहे. मग 60पेक्षा कमीच असणार आहे मागच्या वर्षी तिची प्राईस 75 असणार आहे का 75 नाही. मग मी ऑप्शन बीला धरून बघतो. समजा मागच्या वर्षी जर डाळ 50 रुपयाला जर असली तर तिच्या 20% काढेल. टक्के कसे काढतात 10% कसे काढतात शेवटचा 1 0 उडवतात किंवा शेवटच्या एक प्लेस नंतर पॉईंट देतात म्हणजे 5 रुपये. 10% बरोबर 5 रुपये. 20% वाढलेले आहेत ना. 20% म्हणजे किती मग 10 रुपये. मग पहिले 50 रुपये होते
प्लस 10 रुपये वाढले, 60 रुपये आज झाली. झालं टॅली. समजा आपण 40 रुपये मानली, मागच्या वर्षी 40 होती. 40च्या 20% किती? 1 0 वळवा 4 रुपये. 10% झाले 4 रुपये, 20% झाले 8 रुपये. 40मध्ये 8 मिळवा, 60 येता का? नाही येत, म्हणजे ऑप्शन चुकीचं आहे. 35च्या 10%, समजा 35 रुपयाला होती ती, त्याच्या 10% कशी काढताल? 1 पॉईंट ठेवून द्यायचं. याच्या 10% कसे काढतात? 1 0 उडवतात. आता इथं 0 नाही आहे, मग काय करू? इथं पॉईंट ठेवू, डिवाइड बाय 10. 3.5 रुपये आले 10%. 20% किती येतील? याच्या डबल 7 रुपये. 7 रुपये 20%. मग 35मध्ये 7 ॲड केल्यानंतर 60 येतील का? नाही, याच्यामध्येच येत आहे. 50च्या 10% 5, 20% 10. ते ॲड करून बघा, 60 येत आहेत. म्हणजे मागच्या वर्षी 50 रुपये होते, तिच्यामध्ये 20% वाढ झाली, म्हणजे 10 रुपये वाढले, आज 60 रुपये झालेली. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. चला 47 मध्ये बघू. एका लाकडी फळीचे 3 सेंटीमीटर बाजू असणारे 35 घन ठोकळे तयार केले. आता एक लाकडी फळी आहे, तिचे घन ठोकळे तयार केलेले क्यूब तयार केलेले आहेत असे. ही 3D फिगर आहे. क्यूब तयार केलेले आहेत. त्या लाकडी फळीचे घनफळ किती? मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, घनाचे घनफळ काय आहे? घनाचे घनफळ बरोबर बाजू गुणिला बाजू गुणिला बाजू. 3 वेळेस बाजूला मल्टिप्लाय करतात. मग बाजू आहे त्याची 3 सेंटीमीटर. 3 गुणिला 3 गुणिला 3, 3 3 जा 9, 9 3 जा 27 घन सेंटीमीटर आलं. पण आता हे एका लाकडी फळीचं आलेलं आहे फक्त. आपल्याला किती फळीचे विचारलेले आहे? 35. मग 27ला आपल्याला हे एकाचं आलेलं आहे ना, 27ला 35 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग करा. 35चा टेबल काही येत नाही आपल्याला, 27चा येतो. 27 5 जा 135 होतात. मग कॅरीला 13. 27 5 जा 135, कॅरीला 13. 27 3 जा 81 होतात. 81 प्लस हे 3 84 आणि 18 94. 945 घन सेंटीमीटर असं याचा आन्सर येईल. मग हे ऑप्शन सी मध्ये आपल्याला दिसतंय. समजलं? आधी घनाचे घनफळ काढले. एका लाकडी फळीचं जो क्यूब आहे त्याचं घनफळ आलं 27. आपल्याला 35चं काढायला सांगितलं होतं, याला 35 ने मल्टिप्लाय केलं, आन्सर आलं 945 घन सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन. पाऊण किलोमीटर लांबीची आगगाडी 1 मिनिटात 1 किलोमीटर जाते. आता आपल्याला हा स्पीड दिलेला आहे, पण तो मिनिटाचा दिलेला आहे. आपण स्पीड नेहमी कशामध्ये? किलोमीटर पर आवरमध्ये काढतो किंवा मीटर पर सेकंदमध्ये काढतो. आता गाडीची लांबी बघू आपण कशामध्ये दिलेली आहे. गाडीची लांबी दिलेली आहे किलोमीटरमध्ये. याला मीटरमध्ये करून घेऊ. पाऊण म्हणजेच काय? पाव म्हणजे 25. 0.25. 0.25. अर्धा म्हणजे काय? 0.5. पाऊण म्हणजे 0.75. आणि 1 म्हणजेच काय? 1च, पूर्ण 1 भाग. मग पाऊण किलोमीटर म्हणजेच काय? 750 मीटर होतात. अर्धा किलोमीटर म्हणजेच किती होतील? 500 मीटर. 500 मीटर. पाव किलोमीटर म्हणजे किती होतील? 250 मीटर. मग पाऊण किलोमीटर म्हणजे 750 मीटर झालेले आहेत. आता हे झालं अंतर, आपलं डिस्टन्स. अंतर आलं मीटरमध्ये. आता वेग काढू सेकंदामध्ये, मीटर पर सेकंदमध्ये. आता मिनिट पर किलोमीटरमध्ये दिलेलं आहे, म्हणजे 1 किलोमीटर बरोबर 1 किलोमीटर 1 मिनिटामध्ये जातो. 1 मिनिटात 1 किलोमीटर. आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये काढायचं आहे. मग 1 किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर. 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद. बरोबर आहे. हा झाला मीटर आणि हा झाला सेकंद. केला आपण कन्वर्ट. किलोमीटरचा 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर लिहिले. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद लिहिले. हा एक 0 कट केला, हा एक 0 कट केला. 100/6 आपला स्पीड काय आला? मग वेग काय आलेला आहे? 100/6 हा आपला वेग आलेला आहे. आपल्याला सूत्र माहिती आहे, फॉर्म्युला त्या याचं. हे बघा, हा इथं डिस्टन्स असतो, इथं स्पीड आणि हा टाईम असतो. हां, मग आपल्याला टाईम काढायचा आहे, म्हणजे D/S लिहू आपण. टाईमचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स अपॉनला टाईम. मग आपला डिस्टन्स आहे 750
750 मीटर अपॉनला सॉरी डिस्टन्स अपॉन स्पीड आहे हा. हां मग 750 अपॉनला स्पीड काय काढला होता आपण हा 100/6 लिहू इथं 100/6. पण हे अपॉनच्या खाली 2 वेळेस अपॉन झालेले आहेत. मग याला वरती नेताना हा खालचा नंबर वरती होतो, वरचा नंबर खाली होतो. हा 100/6 आहे ना, तो 6/100 येऊन जाईल याला मल्टिप्लायला. 750 × 6/100. मग आता हा एक 0 कट, हा एक 0 कट. आता वरती 6 आणि 10 राहिलेला आहे खाली. मग आपण काय करू, याला दिसतंय का तो मला, आता दिसतंय का, हां आता दिसेल ते. हां आता बघा, आता काय करू आपण, याला डिवाईड करून टाकू 2 ने किंवा 5 ने डिवाईड करू याला. 5 2 = 10, 5 1 = 5, 5 5 = 25. काय शिल्लक राहिला आता, हा 2 आणि 6 राहिला. पुन्हा 2 1 = 2, 2 3 = 6. काय शिल्लक राहिलं वरती 15 × 3, 15 × 3 काय 45. आता हे 45 आहे का, अरे एकच कसं झालं, बरं जाऊ दे. हां 45 आहे ऑप्शन नंबर सी मध्ये. ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला ते दिसतं आहे. हे 45 सेकंड आन्सर येईल याचा. 45 सेकंद. नेक्स्ट क्वेश्चन 49. एक दुकानदार मिठाई 40 रुपये पाव किलो आणि ₹150 किलो या भावाने विकतो. मिठाई आहे 40 रुपयाची पाव किलो मिळते, 250 ग्रॅम, 250 ग्राम, आणि 150 रुपयाला 1 किलो मिळते. तर 3.5 किलो मिठाई घ्यायची आहे. घेण्यासाठी कमीत कमी किती रुपये लागतील बघा. 40 रुपये पाव म्हणजे 80 रुपयाची अर्धा किलो, 160 रुपयाला 1 किलो. अशी जर सुटे जर घेतली, पाव किलो जर घेतली तर 160 रुपयाला किलो भेटेल. आणि जर एक सोबत जर घेतली तर 150 रुपयाला 10 रुपयाचा फायदा होतोय. मग आपण काय करू, 3 किलो त्याच्याकडून 150 रुपयाने घेऊन घेऊ. 150 × 3, 150 रुपयाप्रमाणे 3 किलो घेऊन घेऊ. आधी किती 450 रुपये होतात. 15 3 = 45 आणि 1 0. आणि हे झाले 3 किलो. आपल्याला 3.5 किलो पाहिजे आणि पाव किलो 40 रुपयाची मिळते. हे पाव किलो 40ची प्लस अजून पाव किलो 40ची झाली अर्धा किलो. 40 आणि 40 80. हे 450 रुपये 3 किलोचे, अर्ध्या किलोचे 80 रुपये. 0 0 0, 5 आणि 8 13, कॅरीला 1, 4 आणि 1 5, 530. आता असा ऑप्शन शोधू आपण. 530 कशामध्ये, 530 ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते आपल्याला. याचा आन्सर होणार आहे ऑप्शन नंबर बी. 50 नंबरचा दशे म्हणजे दर साल दर शेकडा. म्हणजे प्रत्येक वर्षी 100 रुपयावर 9 दराने 9%. याचा शॉर्टमध्ये मिनिंग काय होतो, दर दिलेला आपल्याला 9%. दाम 3.25 पट होण्यास किती कालावधी लागेल. आता याची एक शॉर्ट ट्रिक आहे. असं जेव्हा विचारतात आपल्याला दशे 5% दराने एखाद्या रकमेचे दुप्पट रक्कम किती वर्षात होईल. 5,000ची 10,000 केव्हा होतील. किंवा ठेवलेल्या रक्कमची तिप्पट किती वर्षात होईल, 4 पट किती वर्षात होईल. आता इथं 3.25 पट विचारलेली आहे. मग ती रक्कम नेहमी 100 मानायची. अशा केसमध्ये समजा ती रक्कम होती 100, तिच्या 3.25 पट किती होणार आहे 325, 325. 1.25 म्हणजे 25 होतो, 1.25. मग 3.25 पट, 3 पट म्हणजे 300 आणि 1.25 म्हणजे ते वरचे 25, 325 होतील. 100 रुपयाची 325 होतील. मग कितीने वाढलेले आहेत बरं, 225 वाढ झालेली आहे. आता ते 9% वाढलेले आहेत. मग 9 ने डिवाईड करून टाकायचं त्याला, आपल्याला इयर्स मिळून जातील. 225ला 9 ने डिवाईड करा. 225 याला डिवाइड बाय 9 करा. 9 2 = 18, किती 4 रिमाइंडर 5, 9 5 = 45, 0 रिमाइंडर आले. म्हणजे 25 वर्ष लागतील 3.25 पट होण्यासाठी. ऑप्शन नंबर डी याचा राईट आन्सर होणार आहे. ओके. 51 नंबरचा क्वेश्चन आहे आता. 64च्या मूळ अवयवांचे वैशिष्ट्य.
आता याचे फीचर्स काय आहे 64चे जे प्राईम फॅक्टर्स आहेत त्याचे. मग आता पहिलं 64ला 5 मूळ अवयव आहेत. एक काम करू आपण त्याचा फॅक्टर्स काढून घेऊ म्हणजे आपला प्रश्नच सुटून जाईल. बघा 64चे फॅक्टर काढणं आपण शिकलेलो आहेत. काय करतो आपण 64 असे लिहितो. कोणा टेबलमध्ये येतात ते 8च्या 8 8 जा 64. आता 8चे फॅक्टर काय पडतात 3 वेळेस 2 2 2 2 है ना. याचे पण 2 2 इकडे लिहितो याचे फॅक्टर 2 2 2 म्हणजे किती वेळेस झाले आता हे 1 2 3 4 5 6 6 वेळेस 2 झालेले आहेत. 6 वेळेस काय झालेले आहेत 2 झालेले. मग 64ला 5 मूळ अवयव आहेत का नाही 6 आहेत ते. ऑप्शन नंबर ए कॅन्सल झालं. हे काही होऊ शकत नाही त्याचं वैशिष्ट्य. 64चे सर्व मूळ अवयव समान आहेत समान. 64चे मूळ अवयव काढले आपण सगळे 2 2 2 2 2 सगळे 2 निघाले. सगळे सारखे आहेत ना ते. कसा एक 2 आहे दुसरा 3 आहे तिसरा 5 आहे असं आहे का काही. म्हणजे ऑप्शन नंबर बी आपलं राईट आन्सर होऊ शकतं. पुढे पाहू अजून आपण 2 3 5 हे 64चे मूळ अवयव आहेत. आता 64चे मूळ अवयव आहेत का हे. याच्या मूळ आपण याचे जे प्राईम फॅक्टर काढले त्याच्यामध्ये 2 3 ने डिव्हिजिबल आहे का तो नाही. म्हणून हे येऊ शकत नाही. 3 ने डिवाइड होतच नाही तो त्याच्यामुळे त्याचा फॅक्टर होणारच नाही अवयव होणारच नाही. 4 हा 64चा विभाज्य आहे. 4 हा 64चा विभाज्य आहे का. आता विभाज्य म्हणजे काय ते सांगतो. हे सर्व क्लिअर करतो. हे बघा ते तुम्हाला असं शिकवलेलं आहे बघा. असा ज काढतो आपण डिवाइड करताना. या इतर असतो भाजक असतो इथं. तुमच्या चॅप्टरमध्ये आहे सुरुवातीला जसं चॅप्टर स्टार्ट होतं हे त्याच्या लेफ्ट हँड साईडला इथं भाज्य लिहिलेलं असतं. इथं भागाकार असतो भागाकार आणि सर्वात खाली बाकी असते खाली बाकी. मग यालाच विभाज्य पण म्हणता. हा विभाज्य होतो हा विभाजक असतो म्हणजे हां. आता आपण प्रश्न बघू काय म्हटलेला आहे तर 4 हा 64चा विभाज्य आहे. कोणाचा विभाज्य आहे तो 64चा विभाज्य आहे 4. मग विभाज्याच्या ठिकाणी 4 लिहू आपण. मग 64ने 4ला विभाजित करता येईल का आपल्याला नाही. त्याच्या उलट दिलेलं आहे ते म्हणून ऑप्शन नंबर डी हे होणार नाही त्याचा आन्सर. आपला ऑप्शन नंबर बी हे राईट आन्सर होईल. 64चे सर्व मूळ अवयव सारखे आहेत. त्याचे प्राईम फॅक्टर काढले आपण सगळ्यांचे 2 2 2 2 2 दिसले म्हणजे सगळे अवयव कसे आहेत समान आहेत. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. याचं 3 नंबरचा 0.8 अपॉनला 0.04 मायनस 0.04 अपॉनला 0.8 म्हणजे किती. आता मग आता याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. आता आपण याच्यामध्ये काय करू आपल्याला पॉईंटचा टेबल येत नाही. हे खालचे 2 पॉईंट काढून टाकू आपण. इथं 1 आणि 2 प्लेस नंतर 2 प्लेस सोडून पॉईंट होता तो राईट हँडला घेऊन जाऊ आपण. 2 प्लेस पॉईंट तो होऊन जाईल 4. जसं बघा 0.04 आणि हा 8.0.8 होता बरोबर आहे. मग आता हा पॉईंट इथं आणि इथं 2 प्लेस इकडे घेऊन गेलो म्हणजे आपल्याला काय मिळाला हा 4 मिळाला. इथं हा पॉईंटसुद्धा 2 प्लेस न्यावा लागेल. 1 प्लेस 2 प्लेस इथं काहीच नाही म्हणून 0 ठेवू. पॉईंट इथून आणला इथं आणला म्हणजे 80 झालेत ते. हे 0.8 अपॉनला 0.04 याच्यामध्ये 2 2 प्लेस पॉईंट सरकवल्यानंतर आपल्याला वरती 80 मिळाले खाली 4 मिळाले. आता आपण काय करू 4 ने 80ला डिवाईड करून टाकू. 4 1 जा 4 4 2 जा 8. याचा आन्सर काय आला आपल्या 20. एवढा याचा आन्सर आलेला आहे 20. ओके. मग आता पुढे आहे मायनस 0.04 अपॉनला 0.8. मग आता याला सॉल्व करू आपण. हा 0.04 अपॉनला 8 आहे ना 0.8 आहे. हा पॉईंट 1 प्लेस या साईडला घेऊन जाऊ म्हणजे काय होईल तो 8 होऊन जाईल. आणि हा पॉईंट या साईडला घेऊन येऊ 1 प्लेस म्हणजे हा होईल 0.4. या 4च्या पुढे आपण 0 लिहू शकतो. 0.40 आहे हे. मग 8च्या टेबलमध्ये 40 येतात किती नंबरला 5 नंबरला. 8 1 जा 8 8 5 जा 40. हा पॉईंट ॲज इट इज हा 0 असा म्हणजे 0.40ला जर आपण 8ने जर डिवाईड केलं तर ॲन्सर येणार आहे 0.5. मग याचा ॲन्सर आलेला आहे 0.5 याचं. आणि आधीच्याचा ॲन्सर आपलं 20 आलेला आहे 20 मायनस 0.5.
20मधून 0.5 मायनस केल्यानंतर आपल्याला मिळतील 19.95. असं कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतं आहे आपल्याला? असं आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिलेलं आहे 19.95. किंवा याला अजून दुसरं कसं सॉल्व करू शकतो सांगू? अजून दुसरं लक्ष ठेवा फक्त. ही झाली, याला खूप पद्धतीने सॉल्व करू शकतात. आता मी याचा बेस इक्वल करेल. याला काय करेल मी? याला 2ने मल्टिप्लाय करून टाकेल इथंच. याला 2ने मल्टिप्लाय करतो, मग मला काय मिळेल? 0.08 मिळेल इथं. हा 0. नाही, याला 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर 1.6 होईल. हा 8 to 16 होईल ना, याच्या डबल 1.6 झाला. मग आता 0.08 आहे, हा 0.8 आहे. मग काय करेल? याला मी 10ने मल्टिप्लाय करेल. नाही, याला 100ने मल्टिप्लाय करतो. कोणाला? 0.08ला, म्हणजे हा 8 होऊन जाईल. हा खाली 8 झाला. वरती काय होईल जाईल? 2 प्लेस इकडे सरकेल तो 100ने मल्टिप्लाय केल्यावर. तो काय होऊन जाईल? 160. 1 प्लेस झाल्यावर 16 होईल, दुसऱ्या प्लेसला 160 होईल. मायनस याला पण 1 प्लेस सरकवून घेईल. हा 8 आणि हा 0.4. मग आता 160मधून 0.4 मायनस करा, त्याला 8ने डिवाईड करा. असं पण केलं चालतं. 159.6 होईल. हा जर 160मधून 0.4 मायनस केला 0.4 तर 159.6 होईल. त्याला 8ने डिवाईड करा. याला 8ने डिवाईड करू. आता बघा, 8 1 जा 8, 15मधून 8 गेले, 7 रिमाइंडर राहिले. हा 9 ठेवला, 79 झाले. 8 9 जा 72, 7 रिमाइंडर राहिले. हा 6 ठेवला, पुन्हा पॉईंट ठेवला. 8 9 जा 72 है ना. किती शिल्लक राहिले? 4. त्याच्यावर एक 0 ठेवला. 8 5 जा 40 है ना. चला पुढे 54 नंबरचा क्वेश्चन आहे. 27.5ला 1.1ने भागल्यास उत्तर काय येईल? आता याच्यातला एक एक पॉईंट काढून टाकू, कारण पॉईंटचं आपल्याला उत्तर येतं का, टेबल येतो का नाही. याला डिव्हिजनला असं पण लिहितो आपण अपॉनमध्ये है ना. हा एक पॉईंट काढला, एक पॉईंट काढला. 11ने डिवाईड करून टाका. 11 जा 11, 11 2 जा 22, रिमाइंडर किती राहिले? 5. 11 5 जा, ऑप्शन नंबर समजलं. 55. 2 दशमान संख्यांची बेरीज हा प्रश्न झालेला आहे आपला. तुम्हाला असं चित्र काढून समजवलेलं बघा. 2 दशमान संख्यांची बेरीज एवढी आहे व त्याच 2 संख्यांतील फरक एवढा आहे, तर त्यातील मोठी संख्या. फॉर्म्युला आहे मोठ्या संख्येचा. ही बेरीज दिलेली आहे आणि हा फरक दिलेला आहे. मोठी संख्या विचारली म्हणून त्यांची ॲडिशन होईल. याचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? मोठी संख्या बरोबर बेरीज, मोठी संख्या बरोबर बेरीज अधिक बेरीज प्लस फरक, बेरीज प्लस फरक अपॉनला 2 असा फॉर्म्युला आहे ना. आणि छोटी संख्या विचारली असती तर फक्त प्लसच्या ठिकाणी आपण मायनस घेतलं असतं. हां, मग बेरीज किती आहे? ही 110.62. त्याच्यामध्ये ॲड करा तो फरक, या दोघांची ॲडिशन करा आणि त्याच्या हाफ करून टाका, तुम्हाला मोठी संख्या मिळून जाईल. करू आता यांची ॲडिशन. बघा, हा 2 आणि 6 8 झाला, 6 आणि 8 14 झाला, कॅरीला 1, 7 आणि 1 8 झाला. हा पॉईंट ठेवून देऊ इथं. नंतर हा कुठे गेला तो? 7 आणि हा 8, हा कॅरीचा 1 8 झाला होता. 5 आणि 1 6 झाला आणि हा 1 ॲज इट इज. याच्या अपॉनला 2. याचा हाफ करा. 16चा हाफ 8, याचा हाफ 4, याचा हाफ 2, याचा हाफ 4 आणि पॉईंट ठेवून दे मध्ये. 84.24 कुठे दिसतंय? ऑप्शन नंबर बी मध्ये आपल्याला असा आन्सर दिसतंय. समजलं. मोठी संख्या काढण्यासाठी काय करतो आपण? ती जी बेरीज दिलेली असते तिच्यामध्ये ॲड करतो फरक, दोघांची ॲडिशन करतो, त्याला अपॉनला 2 करतो. आणि जर लहान संख्या विचारली असती तुम्हाला तर या दोघांचा डिफरन्स काढतो आणि त्याला अपॉनला 2 करतो. याचा ऑप्शन नंबर बी झालेला आहे. असा प्रश्न भरपूर वेळेस झालेला आहे आपला. चला आता बेस इक्वल करू. चा दशांश समकक्ष लिहा. यांचा बेस इक्वल 100ला होईल. बघा, 25च्या टेबलमध्ये 100 येतात, 5च्या टेबलमध्ये सुद्धा 100 येतात. याला मल्टिप्लाय 4 करू, याला मल्टिप्लाय 20 करू. 4 3 जा हा 12 होऊन जाईल. मग हा 22 जा 40 होऊन जाईल.
आणि या 7चा 7 या सर्वांच्या अपॉनला 100 झाले सगळे. 25 100, 24 5 100. मग 12 + 40 किती होतील? 40 50 52. 52मध्ये 7 ॲड करा. 59 अपॉनला 100 असं ऑप्शन बघा आहे का? हां, पॉईंटमध्ये आन्सर आहे. मग याला पॉईंटमध्ये कसं लिहितो आपण? खाली 2 0 आहेत, 2 प्लेस सोडून पॉईंट देऊ. 0.59. 0.59 ऑप्शन नंबर सी मध्ये दिसतं आन्सर. ए मध्ये नाही आहे, बी मध्ये नाही आहे, डी मध्ये नाही आहे. 57 नंबरचा क्वेश्चन. 400 रुपयाची वस्तू किती रुपयांना विकावी म्हणजे 25% नफा होईल? आता पहा, 400ची वस्तू कितीला विकणं पडेल की 25% नफा होईल? याच्या 25% काढून घ्या आणि तो नफा ॲड करून घ्या. 25% नफा काढ नाही मला. 400 रुपयाची वस्तू आहे, 400च्या 25% काढा. कसे काढतो आपण? हे बघा, 400च्या म्हणजेच काय? गुणेला 25%. 25 अपॉनला 100 म्हणजे 2 0 कट 2 0 कट. 25 चौक 100. 100 रुपये नफा झाला हा. 400च्या 25% 100 होता. मग नफा झाला. मग ती किती रुपयाला विकसाल तुम्ही? 400 रुपयाची वस्तू आहे, 100 रुपये तुम्हाला नफा पाहिजे, 500ला विकसाल. ऑप्शन नंबर सी. पुढचा प्रश्न. हां, प्रश्न क्रमांक 58. बघा, एका वर्गातील वेगवेगळे विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे. आता वेगवेगळे विषय आवडत आहेत विद्यार्थ्यांना. दिलेला चित्रलेख पाहून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. भाषामध्ये 1 2 3 4 5 6 विद्यार्थी. किती? 6 विद्यार्थ्यांना भाषा हा विषय आवडतो. 1 2 3 4 5 6. गणितामध्ये हे 6 झाले. गणितामध्ये 1 2 3 4. विज्ञानमध्ये 2 आणि इंग्लिशमध्ये 3. आता प्रमाण दिले नाही. हा जो एक माणूस आहे, एक माणूस बरोबर 5. मग आपल्याला प्रश्न काय विचारला येतो पाहू. सर्वाधिक आवडणारा विषय व सर्वात कमी आवडणारा विषय यांच्यातील फरक. मग सगळ्यात जास्त आवडणारा विषय कोणता आहे? भाषा. आणि सगळ्यात कमी आवडणारा? विज्ञान. भाषामध्ये किती माणसं आहे? 1 2 3 4 5 6 माणसं आहे. विज्ञानमध्ये किती माणसं आहे? 2. मग त्यांच्यातील फरक विचारला आहे. पहिले यांचा फरक काढून घेऊ आपण. 6 - 2 किती? 6 - 2 4. आता 4 माणसं राहिले. एक माणूस बरोबर 5. 4 माणसं गुणेला 5 ने मल्टिप्लाय करून टाकू. 5 चौक 20. मग अशा त्यांच्यातील फरक किती येईल? 20चा फरक येईल. ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. याचा समजलं ना काय केलं? किंवा तुम्ही असं पण करू शकता मग की समजा आता भाषा विषय आहे, किती माणसं होते? 1 2 3 4 5 6. 6 गुणेला 5 30. 6 पंचे 30. 30 विद्यार्थ्यांना भाषा विषय आवडतो. आणि विज्ञान किती? 5 2 10. 10 विद्यार्थ्यांना विज्ञान आवडतो. यांच्या दोघांचा डिफरन्स 30 - 10 20 असं पण येऊ शकतं. 59. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 5 या अंकांची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? 5 याची स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू बघू आता आपण. आता 5 5 कुठे ते मार्क करून घेऊ. हा या 5 मध्ये आहे, हा इथं आहे, हा इथं आहे आणि हा 1s प्लेसला आहे. सगळ्यात कमी व्हॅल्यू 1s प्लेसचीच असते आहे ना. ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. 60 नंबरचा क्वेश्चन आहे. 8245 ही संख्या जवळच्या शतकात. शतक म्हणजे काय? हंड्रेड्स. मग आपण काय करतो? हा नंबर जो आहे 8245 नियरेस्ट 100 ना, या नंबरला मार्क करतो. त्याच्या बाजूचा नंबर बघतो. तो जर 5 पेक्षा कमी असेल तर तोच 100 घेतो. म्हणजे हा 200 होऊन जाईल. 8200. ऑप्शन नंबर बी आहे ना. नियरेस्ट 100 नियरेस्ट 1000 झालेला आहे आपला. 0 1 2 3 4 असेल त्याच्या बाजूला तर तोच 100 किंवा तोच 1000. त्याच्या नेक्स्ट असेल 5 6 7 8 9 हे जर अंक असतील तर त्याच्या नेक्स्ट 1000 घेतो आपण किंवा नेक्स्ट 100 घेतो.